नमस्कार, स्वादिष्ट माहिती किचन मध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मंडळी, मागचे 2 दिवस आपण माहिती घेतोय दिवाळीच्या दिवसांबद्दल आणि आता दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी किंवा अभ्यंग स्नानाचा दिवस। तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती घेऊया अभ्यंग स्नानाचा मुहूर्त, तसेच अभ्यंग नरक चतुर्दशी दिवशी केली जाणारी पूजा आणि त्याचं महत्त्व। तर मग जाणून घेऊया आपण नरक चतुर्दशीची पूजा कशी करावी आणि अभ्यंग स्नानाचा मुहूर्त कुठला, अगदी शास्त्रोक्त पद्धतीने। नरक चतुर्दशी 2025 तारीख, वेळ आणि महत्त्व। नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या सणातला तिसरा दिवस साजरा केला जातो। हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो। या दिवसाला छोटी दिवाळी असे किंवा काली चौदस किंवा रूप चौदस असेही म्हणतात। या दिवशी मृत्यूची देवता यमराजाचीही पूजा केली जाते। दक्षिण दिशेला यमाच्या नावाचा दिवाही लावला जातो। या दिवशी कृष्णपूजा किंवा कालीपूजा यमपूजा सोबत केली जाते। यावर्षी नरक चतुर्दशी ही सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे। असे मानले जाते की नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून सुमारे 16,000 महिलांना मुक्त केले, म्हणून हा दिवस दिवे लावून साजरा केला जातो। यासोबतच लोक भगवान यमासाठी दिवे लावतात आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात। नरक चतुर्दशीचा सण का साजरा केला जातो, त्याची पौराणिक कथा काय आहे जाणून घेऊया। नरक चतुर्दशी पूजेचा शुभ मुहूर्त। नरक चतुर्दशी 2025 साजरी होणार आहे सोमवार 20 ऑक्टोबर 2025 रोजी। अभ्यंग स्नान घेण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 16 मिनिटांपासून ते 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत। अभ्यंग स्नानाचा कालावधी 1 तास 11 मिनिटं। कार्तिक चतुर्दशी सुरुवात होईल रविवार 19 ऑक्टोबर दुपारी 1 वाजून 51 मिनिटांपासून ती समाप्त होईल सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर दुपारी 3 वाजून 44 मिनिटांपासून। नरक चतुर्दशी म्हणजे काय? नरक चतुर्दशी दिवशी उत्सवाच्या फक्त 1 दिवस आधी साजरी केली जाते दिवाळी। याला छोटी दिवाळी असे म्हणतात। अश्विन कृष्ण चतुर्दशीला पूजा करणाऱ्या व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते। या दिवशी संध्याकाळी यमराजासाठी दिवे दान केले जाते। दिवाळीच्या रात्रीप्रमाणेच दिवाळीच्या आदल्या दिवशी या दिवशी संध्याकाळी यमराजासाठी दिवे दान करण्याची परंपरा आहे। महत्त्वाच्या दृष्टिकोनातून हा सण अतिशय महत्त्वाचा आहे। दिवाळीच्या रात्रीप्रमाणेच दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्रीचा अंधार दिव्याच्या प्रकाश किरणांपासून दूर होतो, म्हणून याला छोटी दिवाळी असे म्हणतात। नरक चतुर्दशीचे महत्त्व। या दिवशी लोक त्यांच्या जीवनातून नकारात्मक शक्ती, वाईट आत्म्याचा प्रभाव दूर करण्यासाठी देवी कालीची पूजा करतात। नरक चतुर्दशीला माँ कालीची पूजा करून तुम्ही तुमच्या घरातून वाईट आत्मे, नकारात्मक शक्तींपासून मुक्त होऊ शकतात। घरी पूजा करून तुम्ही तुमच्या जीवनातील नकारात्मक शक्तींची उपस्थिती दूर करू शकता। अनेक हिंदू या दिवशी अभ्यंग स्नान करून स्वतःला पापांपासून शुद्ध करतात। असे म्हटले जाते की या दिवशी अभ्यंग स्नान करणाऱ्यांचे नरकात जाण्यापासून रक्षण होते। नरक चतुर्दशी ही सत्यभामेने भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसावर केलेल्या विजयाचं स्मरण करते। नरक चतुर्दशीचे महत्त्व। या शुभ दिवशी लोक त्यांच्या जीवनातील नकारात्मक शक्ती, वाईट आत्म्यांचा प्रभाव दूर करण्यासाठी देवी कालीची पूजा करतात। नरक चतुर्दशीची पूजा विधी। संध्याकाळी श्रीकृष्णाची पूजा करा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तेलाचा दिवा लावा। या दिवशी दान करणे देखील शुभ आहे। भगवान श्रीकृष्णाची पूजा करा। यमराजाच्या नावानेही दिवा लावावा। या दिवशी यमराजाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते। नरक चतुर्दशी 2025 विधी। अभ्यंग स्नान। नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी केली जाणारी मुख्य विधी म्हणजे पहाटेच्या वेळी स्नान करणे। भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी उठतात आणि स्नान करण्यापूर्वी उटणं लावून आपले शरीर स्वच्छ करतात। औषधी वनस्पती, फुले आणि इतर काही महत्त्वाचे घटक समाविष्ट करून उटणं बनवले जाते। हे त्वचेसाठी अत्यंत औषधी असते।
नवीन कपडे घाला. आंघोळ केल्यानंतर नवीन कपडे घालावेत आणि या समारंभाशी निषिद्ध गोष्टी जोडल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये असा विश्वास आहे की तो चुकवल्याने कोणीतरी नरकात जाईल. काजळ लावा. फटाके फोडणे. पूजेनंतर देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून कुटुंबीय देवीला विविध प्रकारच्या वस्तू आणि अनेक प्रकारच्या प्रार्थना करतात. त्यानंतर घरातील मुले व इतर नातेवाईक एकत्र येऊन फटाके फोडतात. प्रसाद तयार करा. या दिवशी भक्त हनुमानाची विशेष पूजा करतात. तर पाहिलं ना मंडळींनो, अगदी सविस्तरपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने नरक चतुर्दशीची पूजा कशी करावी ते या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन रेसिपीजसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांना शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण असे व्हिडिओ जेव्हा आम्ही युट्यूबवर घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून सर्वप्रथम मिळते. तर तुमचा कुठलाच व्हिडिओ पाहायचा चुकणार नाही. आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा आणि आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल पाहत राहा. आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.